मालक काय झालं? हो हे बघा नाही काय झालं, आता शिवत बसलो तर बुटीकला जायला उशीर होईल. एवढंच ना? मी आहे ना. वा मालक, काय भारी दिसतोय तुम्ही. पण तुम्हाला किती वेळा सांगितलं असं जादू करत जाऊ नका. शोभाने बघितलं तर वाट लागेल. मालक मी तुम्हाला मदत करायला जादू करते. हो ते मला माहिती आहे, पण हा शर्ट नको, हा बदला. मला जुनाच शर्ट आणून द्या. अहो पण तो फाटला आहे. असू दे पण चालेल. अहो त्या शर्टाबरोबर माझ्या खूप आठवणी आहेत. तोच शर्ट घालून मी शोभाला बघायला गेलो होतो आणि मग शोभा मला हो म्हणाली होती. काही करून तो शर्ट द्या, हा शर्ट नको मला. आता घरी आल्यावर खिसा शिवतो. अहो मालक, पण तुमचा शर्ट कुठे फाटलाय? हो थँक्यू. तिला कशाला थँक्यू म्हणतोस? तिचं कामच आहे ते. येतो. मोन्या, हो अजून गेला नाहीस तू? नाही. अरे वाजले किती, उशीर होईल ना. तू लवकर जा कामावर. ती मॅडम तुला ओरडते ना, मग मला आवडत नाही. आणि संध्याकाळी लवकर या, जास्त वाट बघायला लावू नकोस. हो जा, जातो. सावकाश जा. बाय. राहुल, मदन, अरे ज्या क्षणाची एवढ्या आतुरतेने वाट पाहत होतो तो शेवटी क्षण आलाच. शेवट होणे आधी आला. तू काही काळजी करू नको, कळलं ना? हा, त्या पोरींकडच्या समोर जा आणि नुसतंच दूर करून टाक. सम्या, हिरो सारखं तयार व्हायचं, चाळीचा अध्यक्ष वाटला पाहिजेस. आणि समय एक काम कर, काय रे? जाताना ना पोरीसाठी गुलाबाची फुलं घेऊन जा, त्यांना लय आवडतात, इम्प्रेस कर. आणि चॉकलेट्स. अरे छान आयडिया आहे. आणि अजून एक, जास्त रोमॅन्टिक होऊ नको, नाही तर आमचं जेवण बंद करशील. आमच्या बायका आमच्या मागे लागल्या तर त्या म्हणल्या तर तुम्ही का होत नाही एवढं रोमॅन्टिक, मग आम्ही काय करायचं? नाही नाही राहुल, पण या स्थळाकडून होकार येण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. हा. अजून एक काम कर, काय रे, काय काय? हे बघ केस पांढरे झालेत ना, ते काळे कर आधी. ए, चल काहीतरी घ्या. जावई बापू, अहो रुमाल पडलाय. हा हो हो हे घे, हे घे. माझा नाही, तुमचाच आहे तो. हो का? आता मी बघितलं नसतं तर बुटीक मध्ये तसेच गेला असतात ना. हो. बर, आता निघा लवकर. आणि हे बघा, रात्री लवकर घरी परत या. हो ते मी करणारच होतो, समजलं ना, काही सांगायची गरज नव्हती. आलो था मी. बर. मोहन, अरे बरं झालं इथेच भेटलास. का रे, काय झालं? अरे आज मला बघायला ना मुलगी येणार आहे, तेव्हा संध्याकाळी कामावरनं लवकर घरी ये. तुला तर माहिती आहे माझं असं इथं कोणी नाहीये रे, म्हणजे तू असलास तर जरा. अरे असं कसं म्हणतोस? मी आहे ना, मी येईन वेळेवर घरी. अभिनंदन. थँक्यू.
अहो लागलं नाही ना. दिसत नाही का? हो पण ठीक आहे. माफ करा, माझी चूक झाली, क्षमा करा मला. अहो साहेब, तुम्ही कशाला माफी मागताय? अहो माझीच चुकी झाली आहे. हा, मी तुमची ही स्कूटर नाही पाहिली. उलट मलाच तुम्हाला माफी मागायला हवी. अहो नाही, तुम्ही का माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल माफ करा. करता? शोभाविनी, मोहन तुम्हाला बघायला आला आणि त्याने तुम्हाला पसंत केलं. पुढे नाही 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 समीर भाऊजी, ते मला बघायला आले आणि त्यांनी नाही पसंत केलं, मी त्यांना पसंत केलं. हा, म्हणजे त्यांच्याकडे बघून आता पसंत करण्यासारखं काय तुम्हाला तर माहिती आहे. पण त्यांनी ना त्या दिवशी जो शर्ट घातला होता ना, ते इतके सुंदर दिसत होते की मी लगेच त्यांना पसंत केलं. वहिनी, अच्छा, म्हणजे छान शर्ट घालणं महत्वाचं आहे. हा, हो हो, म्हणजे महत्वाची गोष्ट आहे ती. हा, अजून काय विचारायचंय? नाही, बस झालं. हा वहिनी, अजून फक्त एक काम. काय? वहिनी, माझ्या बरोबर मुलगी बघायला तुम्ही आलात तर म्हणजे माझ्या वतीने बोलणार असं कोणी नाहीये ना. काय हो समीर भाऊजी, हे काय सांगण्यासारखं आहे हो? मी नक्की येणार. मी तर म्हणते ना, आज तुमचं लग्न आपण जुळवूनच टाकू. अरे वा, कोणाचं लग्न जुळत आहे? काय आहे ना भानू, म्हणजे तुला सांगणं तसं माझं कर्तव्यच आहे. आज ना मला बघायला एक मुलगी येणार आहे. म्हणजे अजून किती वेळ मी वाट अरे बघू वा, ना. मस्त आहे. मी आता म्हणते तुम्ही लग्न करूनच टाका. नाही नाही, तसं नाही. म्हणजे तू म्हणत असशील ना तर मी आत्ता त्या मुलीला नकार देऊन टाकतो. नाही नाही नाही, न बघता नकार दिला ना तर वाईट वाटल. हा, अच्छा, म्हणजे बघून नकार देऊ असं म्हणायचं का हिला? शोभा, हो ना, आलास तू? हातपाय धुवून घे, मी पटकन तुझ्यासाठी चहा दे. बर. शोभा, हा, अगं तू कशाला त्रास घेतलास? मी आल्यावर बनवला असता. असू दे रे, एक दिवस मी केला तर काय बिघडतं? आणि हे बघ, तसंही तुझ्यासारखा चहा काय मला जमणार नाही. हा, पण मी केलाय तो एक दिवस माझ्या हातचं पी ना. जा, हातपाय धुवून घे. हो, हातपाय दे. मालक, लवकर आलात तुम्ही. हो, आज ना बुटीक मधलं काम लवकर संपलं, मग मॅडमना सांगून निघालो मी. मग कसा गेला आजचा दिवस तुमचा? हो शोभा, महत्वाची गोष्ट सांगायचीच राहिली. काय? माझ्या कामावर खुश होऊन मॅडमनी मला 100 रुपयाची पगारवाढ दिली. काय सांगतोयस? मालक लय भारी. हो ना, म्हणूनच शुभा, मी तुझ्यासाठी गजरा घेऊन आलोय. होण्या, किती गोड. अरे पण आधी का नाही सांगितलंस? तू आधी सांगितलं असतंस ना गजरा आणणार आहे, मग मी भानूला आणायला नसताना सांगितला. अरे समीर भाऊजी आहेत ना, त्यांना बघायला मुलगी येते. शोभाताई, मी आज जो गजरा आणलाय ना त्याची फुलं कोमेजली आहेत. तुम्ही एक काम करा, मालकाने आणलेला गजरा घाला. हा, अहो मालक, ताईंना गजरा माळता येणार आहे का? तुम्ही मदत करा ना. मी होय. मी म्हणजे तूच घालायचंस. चाल. हा, हा,
कशी दिसते मी? शोभा तू नेहमीच छान दिसतेस. मोन्या, आज तू पण छान दिसतोस. हं. मोन्या, हे ते शर्ट आहे ना मला बघायला येताना तू घातला होतास. बरं, जेवणासाठी काय करू? तू कशाला, मी करतो ना. अरे आत्ताच तू कामावर आलाय, थकला असशील. मी करते ना, भानू आहे ना मदतीला. हा, तू एक काम, हा मस्तपैकी चहा घे आणि फ्रेश. हा, मी जेवण करते. हे चल भानू, आटप लवकर. समीर, अरे मोहन्या, अगदी वेळेवर आलास. बरं सांग, हा शर्ट घालू की शेरवानी घालू? बघ. नाही काय समीर, मी तुला खरं सांगू का, हा शर्ट घाल. अरे हा खूप लकी शर्ट आहे माझा. म्हणजे हा शर्ट घालूनच मी शोभाला बघायला गेलो होतो आणि शोभा हो म्हणाली होती मला. आजचा दिवस मी हा शर्ट घातला तर आजचा दिवस इतका चांगला गेला. खरंच सांगतो, हा शर्ट घाल, ती मुलगी नक्की हो म्हणेल तुला. हा शर्ट घालू? हो. पक्का? पक्का पक्का. मग ठरलं, मी हाच शर्ट घालणार. ऑल द बेस्ट. थँक्यू. सम्या, ए सम्या, अरे काय झाली का तयारी? हो झाली. काय घालणार आहे याच्यातलं तू? हे बघ, हा शर्ट घालणार आहे. काय हा शर्ट घालणार आहेस? हा. काय वाईट आहे? ए यार, वाईटच आहे ना. केवढं ओल्ड फॅशन शर्ट आहे ह्यो. हे शर्ट घातला ना तर पोरगी शर्ट सकट रिजेक्ट करेल. कुठून घेतला? अरे मोन्याने दिला. तू डोक्यावर पडलाय का रे? मोन्याचा शर्ट तू का घालणार आहे? राहू द्या, मोनेने आज हा शर्ट घातला होता. ह्योच शर्ट घातला होता सकाळी. अरे धुतला पण नसेल त्यानं. आता हा घालणार. मंदच आहे ह्यो. मोन्या पण नाव वेळाच आहे. तसंही मला हा शर्ट काही आवडला नव्हता. जाऊ दे, मी माझाच शर्ट घालतो. हा बेस्ट. ये आपण बघू कुठला घालायचं. इकडे हा. शेरवानी पण हे शर्ट हे शर्ट एवढं चांगलं असतं ना कसं. मालकाने तुम्हाला एवढा प्रेमाने हा शर्ट दिला तर तुम्हाला त्याची किंमतच नाही. आता नाही ना 4 चौघात हा शर्ट उतरवायला लावला, नावाची भानू नाही मी. अजून जेवण का नाही बनवलंस तू? आपल्याला समीर भाऊजींकडे जायचं हे माहितीये ना तुला? हो माहितीये. मग अगं पण शोभा पण नाही आणि बीण नाही. आता स्वयंपाकाला लाग. त्यांना ना मी आज चांगली चब्दल घडवते. एक काम तुला धड करता येत नाही. प्रत्येक वेळेला वेंधळेपणा करायचा. असं ठरवलंयस का तू? हा तुमचा शर्ट तुम्हीच घाला, समीर साहेबांना नकोय. अच्छा, म्हणजे घरातली कामं सोडून तू समीर भाऊजींना शर्ट द्यायला गेला होतास? हा, पण आता समीर साहेबांना शर्ट नकोय. मालक तुम्ही घाला. मी जा आता पटकन. काय माणूस आहे ना हा. आता हा कधी जेवण करणार, कधी जाणार? अगं पाहुणे कधी पण येतील आता. ह्याला कळत कसं नाही? प्रत्येक वेळी वेंधळेपणा करतो हा माणूस. समीर भाऊजी मला म्हणाले, वहिनी घरात कुणी नाही, तुम्ही तरी या. आता मी जर वेळेवर गेले नाही. बदल केलं. मोन्या, नाही ठीक आहे. आता पाहुणे आले असतील ना तर मग मी काम करते, तू कुकर तरी लावून घे. हा, म्हणजे आल्यावर आपल्याला भूक लागली तर मी आणि भानू पुढे होतो. पाहुणे येतील ना. हा, तू येशील ना पटकन? हो, हा, लावतो. चल चल भानू चल. हा, आल्या लवकर या. घ्या. तुम्हाला ना आमच्या समीर बद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे बघा. हो ना, समीर भाऊजीने इतक्या प्रकारचे बिझनेस केलेत ना. म्हणजे तुम्हाला सांगते, अगदी डोक्याच्या मेहंदीपासून नखाच्या नेल पॉलिश पर्यंत. आणि आमच्या चाळीच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत हा समीर भाऊजी. माझे मिस्टर आहेत ना, त्यांचे अगदी बालपणीचे मित्र आहेत हे. आम्ही इथेच वर राहतो. आता हेच बघा ना, एकटा पुरुष माणूस आहे पण घर कसं अगदी टापटिपीत लावलंय की नाही. म्हणजे तसा त्याचा एक पुतण्या असतो त्याच्या बरोबर,
पण सध्या तो गावी गेला. पण तरी कुठल्या पुरुषाला एवढं जमतं का? आमच्या समीरला मानावंच लागेल. चहा. अहो समीर भाऊजी. तुम्ही बसा बसा बसा. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील समीर भाऊजींना तर विचारा. म्हणजे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मुलगी आम्हाला पसंत आहे. अगदी. आमची मुलगी विचारेल प्रश्न. हा चालेल ना चालेल. विचार विचार. तुम्ही इतके वर्ष लग्न का नाही केलं? जबाबदारी इतकी होती ना की बिचाऱ्यांना लग्न करायला वेळच नाही मिळाला. बरं, आता बिझनेस कोणता करतात? कस ते आता ना नवीन बिझनेस मध्ये गुंतवणूक करणार आहे. तुम्हाला आणखीन काही विचारायचं का त्यांना? काय ग, विचारायचंय का काय? नाही. आम्ही लग्न ठरलं असं समजू का आम्ही? हा माफ करा, मला यायला थोडासा उशीर झाला. हे कोण आहेत? मला यांच्याशी लग्न करायचंय. शो